बंद करो बंद करो बंद करो बंद करो तू दुर्गा बंधू काली बन तू दुर्गा बंधू काली बन। नजर से उसने देखा तो उसकी आंखें जगह पे रहनी नहीं चाहिए, उतनी ताकत हिंदू समाज की इधर खड़ी करनी चाहिए। तुम्हारा ना वक्त आएगा ना दौर आएगा, हमारे हिंदुस्तान में सिर्फ हिंदुओं का ही दौर आएगा और हिंदुओं का ही वक्त आएगा हे समजते लो। तुम्ही काही करा, किती दाड्या कुरवाळा, हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार हे आमच्या देशात आणि राज्यात आहे। एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचा गृहमंत्री मंत्रालयावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने बसलाय। एक बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसलेत आणि या सगळ्या जिहाद्यांचा बाप म्हणून आमच्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बसलेत। लव जिहाद म्हणजे काय? आमच्या हिंदू माता भगिनींना फसवायचं, लग्नाच्या खोट्या आमिषा दाखवायच्या आणि मग लग्नाच्या अगोदर आशिष असतो, लग्नाच्या नंतर आमिर होऊन जातो। तुला अगर लग्न करायचंय तर खरं बोलून काय, आमच्या भगिनींची कोण काय तुला बोलणार नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। पण हे जे काय आमच्या माता भगिनींना फसवून अगोदर स्वतःचं हिंदू नाव दाखवायचं आणि मग नंतर तू भगवान का पूजा नहीं करने का, जय श्री राम नहीं बोलने का, तेरे को मेरे साथ रहना है तो इधर कुरान पढ़ना ही पड़ेगा, असं मग आमच्या भगिनींना सांगायला सुरू करतात। मग आमच्या ज्या हिंदू माता भगिनी आहेत ना, हिंदू भगिनी त्या बिचारा काहीच करू शकत नाही, कारण आई वडिलांकडे परत जाण्यासाठी घाबरतात आणि मग घुसमटत त्याच्याबरोबर एकदा राहून स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात। तुम्ही विचार करा, जी प्रकरणं मी तुम्हाला सांगितले हे तुमचा नियम कायदा पाळत नाहीत, कोर्टाची ऑर्डर पाळत नाहीत, महापालिकेची ऑर्डर पाळत नाहीत आणि पाहिजे तिथे मजार बांधतायत, मस्जिद बांधतायत, अतिक्रमण वाढवतायत आणि त्यांना माहिती आहे अतिक्रमण वाढली, लँड जिहाद केला तर माझा हिंदू इथून पलायन करेल, निघून जाईल आणि हा पूर्ण परिसर मग मिनी बांगलादेश होऊन जाणार। या बाबतीची धोक्याची घंटा बांधवांनो तुम्ही समजून घ्या। आम्हा लोकांना कोणाला आमची ताकद दाखवायची नाहीये, उगाच आम्हाला कोणालाही शिवाय देत बसायचं नाहीये। पण आज अगर आम्ही हिंदू म्हणून बोललो नाही, आज अगर आमचा मानपूर शिवाजीनगर 90 फीट वाला बस्ती कॅप वाला अगर हिंदू जागा झाला नाही तर उद्या तुम्ही स्वतःचा मोकळा श्वास पण हिंदू म्हणून घेऊ शकणार नाही। एक लक्षात घ्या, तुम्हाला ही जी काही सत्य परिस्थिती आम्ही लोकांनी सांगितली आहे, जे काही राम मंदिर राज्य तिथे उभं आहे ते कसं बनलंय तुम्ही सांगा। आपल्या कारसेवकांनी हिंमत दाखवली, हिंदू समाजाने हिंमत दाखवली आणि एकच तिथे धक्का मारला आणि 22 जानेवारीला आमचं राम मंदिर तिथे उभं राहिलं। ही आहे हिंदूंची ताकद आणि फक्त राम मंदिर पर्यंत तो विषय थांबणार नाही। अभी तो काशी और मथुरा भी तो बाकी है, उधर भी तो हर हर महादेव करना है कि नहीं? या 90 फीट रोड मध्ये कुठलाही अगर आणि चुकून फेरीवाला हे रोहिंग्या आणि बांगलादेशी आम्हाला जास्त दिसले तर त्यांना तर नंतर दाखवू, पहिला तुमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करू। एक लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या। आता काय उद्धव ठाकरे नाही बसलाय मुख्यमंत्री म्हणून, आमचं राज्य आहे, हिंदुत्ववाद्यांचं राज्य आहे, कोण नाही मदत करणार मग। आणि मग हातात ऑर्डर निघाल्यानंतर ना हे नाही येणार गाडी कुरवण्याने फोन उचलण्यासाठी, फोन ऑफ करून टाकणार। मग तुम्ही आणि आम्हीच आहे। म्हणून जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की आपल्यावर आहे फार मोठी जबाबदारी आहे। तेव्हा पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र म्हणून ओळखलं गेलं, जिथे लोकसंख्या सगळी मुसलमानांची आहे
त्या पाकिस्तानमध्ये मुसलमान राष्ट्र म्हणून पाकिस्तान ओळखलं गेलं आणि ज्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे, 90% हिंदू आहेत, त्या भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला ओळख मिळालेली आहे. पण आज जरा तुम्हाला सगळ्या जणांना विचारायचं आहे, हे जे काय मानकुड, शिवाजीनगर आणि ह्या परिसरामध्ये राहणारे माझे हिंदू समाजाचे जे लोक आहेत, तुम्ही आज जरा ह्यांच्या मोहल्ल्यामध्ये तरी जाऊ शकता का? उभं राहून तिथे जय श्रीरामचा नारा तरी देऊ शकता का? आज आपल्याला हा मोर्चा इथून का वळवायला लागला? कारण का पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तिथे जाऊ नका, तिथून गेलं तर काही होऊ शकतं. एवढी दहशत त्या लोकांनी तुमच्या मुंबईमध्ये, हिंदूंच्या मुंबईमध्ये तयार करून ठेवलेली आहे की आज तुम्ही त्यांच्या एरियामध्ये पण जाऊ शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये चालू शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये तुम्ही उभं राहून तुमच्या देशात, तुमच्या राज्यात, तुमच्या मुंबई शहरात जय श्रीराम आणि वंदे मातरमचा नारा पण देऊ शकत नाही. एवढी धाक आणि भीती या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी तुमच्या मुंबईमध्ये तयार केलेली आहे बांधवाल. आणि आपण सगळेजण खुल्या डोळ्यांनी बघतोय. ही परिस्थिती पाकिस्तानमधली नाही आहे. पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती असते तर मान्य होतं की ठीक आहे, मुसलमानांचं राष्ट्र आहे, मुस्लिम राष्ट्र आहे, इस्लाम राष्ट्र आहे, तिथे अगर आपल्याला जय श्रीराम म्हणायला देत नसतील तर का ठीक आहे, तिकडे आम्ही हिंदू म्हणून आम्ही अल्पसंख्या आहोत, मायनॉरिटी आहोत. हो, पण ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मुंबईमध्ये, ज्या भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्याच अगर 90%वर असेल आणि हे उरले सुरले फक्त 10%मध्ये हिरवे साप अगर वळवळीत असतील आणि तरी तुम्हाला तुमच्या हक्कानी तुम्ही श्वास घेऊ शकत नसाल, तर मग तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न तुम्ही आज स्वतः प्रत्येकाला विचारला पाहिजे. अरे जी धाक आणि भीती, अहो कुठलाही या अधिकाऱ्यांना विचारा, या महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारा, या म्हाडाच्या अधिकाऱ्याला विचारा. आज इकडे जी काय मस्जिद इथे बनवून ठेवली आहे, पूर्ण त्यांच्या चित्तपिट्टात आणलाय, पूर्ण व्यवस्थित नागड्या करून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नाही सोडणार. मी या कोणाच्या पण बापाला पण घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. आज या प्रत्येक अधिकाऱ्याचं नावासकट, प्रत्येक अधिकाऱ्याच्या नावासकट नाव घेऊन तुम्हा लोकांना नागड्या करून जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी समजून घ्या. ही जी काय इकडे म्हाडा कॉलनी आहे, तिथे ही जी काय नूर आहे, इलाही मस्जिद जी आहे, ती म्हाडाच्या जमिनीवर आहे, म्हाडाच्या अधिकारच्या जमिनीवरच्या आहेत. आणि मग कोणी अधिकार दिले? पुढच्या 8-15 दिवसामध्ये अगर ती माझी जागा मोकळी झाली नाही, ते अनधिकृत तो जो काय ढाचा आहे, ज्याला हे लोक मस्जिद म्हणतात, तो अगर पडला नाही तर 15व्या दिवसात त्या जागेवर आम्ही बुलडोजर घेऊन जाऊ आणि जागा साफ करून टाकू. जागा साफ करून जाणार आम्ही, नाही विचारत बसणार. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू का? आश्चर्याची गोष्ट सांगतो. तर त्या जमिनीवर जी ती काही मस्जिद आहे ना, नूर इलाही, त्याला तोडण्याची ऑर्डर बघा माझ्या हातात आहे. आणि हे ऑर्डर कधीचे आहे? हे ऑर्डर आहे 22/1/2023 अन्य वेळी उभा तरी राहू शकता का? हे जे काय अनधिकृत फेरीवाले येतात, पोलीस बांधवांना मी विचारेन, जरा एक तरी या फेरीवाल्यांना, जे टोपी घातलेले फेरीवाले असतात, गोल टोपी, त्याला विचारा, अरे बाबा तू इधर का है, तो तेरा आधार कार्ड या एड्रेस का दिखा, जरा विचारून बघा. एकाचा आधार कार्ड इकडचा नसणार, एक स्थायी इकडचा नसणार. म्हणजे इकडे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान आणून उभे करायचे, हॉकर्स उभे करायचे, फेरीवाले उभे करायचे. आणि उद्या आमच्या जेव्हा माता भगिनी इथून चालणार,
हे सगळे अनधिकृत फेरीवाले आमच्या माता भगिनींना छेडणार, टिंगल टवळकी करणार आणि आमच्या कुठलेही पोलीस बांधव त्यांना हात लावायची हिंमत करणार नाही. मग आता काय आम्ही बघत बसायचं काय? यापुढे अगर ही नाटकं या 90 फीट रोडवर बंद झाली नाही तर माझेही हिंदू फेरीवाले इथे येऊन उभे राहतील आणि जे गोल टोपीवाले आहेत ना त्याला इथून कमी करण्याचं काम आम्हीच करू या निमित्तानं. हमारे चैनल के साथ जुड़ने के लिए सब्सक्राइब करें और बेल नोटिफिकेशन दबाना ना भूलें.